तिथं लेकरू आपली उठवा ना तुमच्या पुढं हा लेकरू मला वाटलं लेकरू माया पुढं नाही कारण निवृत्ती महाराजांचे मी कार्यक्रम करतो जागरणाचे ना त्यांनी मला सांगितलं शाहीर आपल्या पुढे जर कोण नसेल ना मग माझ्या काय त्याला आणि झोपून तर नाही देऊ शकत झोपल्यावर मग मी गाणं म्हणतो गावामध्ये रे गाव पाहिलं मी वगार किल्ली झोपून गाणं ऐकल्यावर खंडेराया बसन वगाडी एवढ्या महिलांमध्ये मावशीनं मारली होती मुरकुंडी आता गाणं म्हणणार नाही थोडी मधली जाहिरात असते आपण परत मूळ ठिकाणी येऊ चार वेद साई शास्त्र आणि 18 पुराण इथं काय म्हटले पहा चार सा आणि 18 भागले अंत लागे ना कदा म्हणे गुणी हाई वती चरणावर मस्तक माझे सदा सद्गुरु तारकी गोविंदा तुझे नाम स्मरिता साधुजन गेले निज पदा 4 6 18 भागिले थांबा थोडा वेळ बसा थोड्या वेळाने आता कारण मला माहिती रोज जागृती आहे पण तरी सुद्धा तुम्ही मंडळी आज लय वेळ बसला माझ्या पार्टीच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आमच्या महिलांना विनंती आहे थोडा वेळ अर्धा तासभर निवडून टोला मारला तर 2 तास नाही का तेव्हा तुम्ही गेलात कार्यक्रम बंद तेव्हा सगळ्यांना विनंती राहील हे शास्त्र मी का सांगतोय का तर त्या पट्ट्यामध्ये आमचे जे मंडळी बसलात कुणाला काय आवडेल 4 6 18 भागले 4 काय सांगून गेले 4 वेद साई शास्त्र म्हणून म्हटले 4 6 18 भागिले दमले शिनले 4 वेद साई शास्त्राने 18 पुराण यांना सुद्धा हरीच्या नामाचा अंत लागला नाही लागणार नाही म्हणून अरे थांबा चरणावर मस्तक माझे सदा अन म्हणे गुणी हाय बंदी चरणावर मस्तक माझे सदा
मामा थोडा बाणाईचा अवतार मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण बाणाई ही मूळ कुणाची कन्या आहे? या ना, बाणाई ही मूळ कुणाची कन्या आहे? आपण सगळी लोक म्हणतो आज राजाने तिचा सांभाळ केला, अजापाळ नाही का? आज राजाने तिचा सांभाळ केला आणि खंडू गावडा म्हणून 12 वर्ष चाकरी करावी आज राजाच्या इथं. पण ती मुलगी कुणाची आहे बाणू? तिचं पूर्वी कोण होती ती? थोडक्यामध्ये सांगतोय, त्यानंतर आपण चहा घेणार आहोत. तुम्ही काही मंडळी थांबून राहिला, तुमचं स्वागत करून धन्यवाद देतो. म्हणून अव इंद्र कन्या व असे बानू, अव इंद्राची व असे कन्या बानू, माहित सर्वाला, माहित सर्वाला. आणि इंद्राच्या व घरी नाव तिचं जयाद्री सांगतो तुला. इंद्रदेव आणि इंद्राची बायको असणारी माऊली, इंद्राची बायको माहितीये का? सची. काय नाव? सची. इंद्राच्या बायकोचं नाव काय? सची. हॅलो. मग यांच्या पोटी एक जन्माला आली मुलगी, तिचं नाव जयाद्री. जयाद्री, तिचं नाव जयाद्री. मग ती बानू झाली पुढच्या अवतारात खंडोबाच्या. मग हेच आतापर्यंत कोणी उल्लेख ह्या गोष्टीचा केला नाही, मी तरी ऐकलं नाही. कारण आमची शायरी, माझी शायरी वैदिक अशी असते का ते पाहायचंय, पाहून मगच गायचंय. कारण तुम्ही जर मला विचारता कशात ते मला तुम्हाला दाखवता आलं पाहिजे ना. शास्त्रामध्ये ऑप्शन नाही. म्हणून ती जयाद्री कुणाची मुलगी? इंद्राची. आणि मग तिला शाप भेटला. शाप भेटल्याच्या नंतर काही कारणास्तव शाप भेटला आणि मग तिला पेटी केली. त्या पेटीमध्ये घातली, सोन्याची पेटी केली, त्या गिरणा नदीला सोडून दिली आणि मग ती आज राजाला सापडली. त्याचं नाव अजापाळ. म्हणून जयाद्री व आली जन्माला इंद्राची कन्या ती. इंद्राची कन्या ती. पेटी मधी व दिली सोडून आज राजाच्या इथी. खऱ्या अर्थानं पहिली मंडळी माळसा, 2 नंबर बानू. कारण हे बानाई नाव कोणी पाडले? खंडोबानी पाडले. बानाई नाव कोणी पाडले? खंडोबानी. ज्यावेळेस चाकरी राहिला त्यावेळेस सांगितलं भानुबाई, भानुबाई. आणि ज्यावेळेस गणपती बाप्पा आले, गणराया, शेवटला गणराया आल्या आणि गणरायाने सांगितलं, कारण गणरायाला दोघींना ओळख करून द्यायची होती, माळसालाही बी आणि बानूलाही बी. मग त्या गणरायाने सांगितलं बानाई. काय म्हटले? बानाई. बानाई. आई. आई, मी तुझी पूर्वी जन्मीची ओळख सांगतो. तू पार्वतीच्या हाताखाली दाशी होती. कोण? जयाद्री. शंकराची भक्त होती जयाद्री. पुढे जात असताना
सगळं माई सर्वांना हाई माझे साबळे रामा हे गिरणा हे गिरणा अरे गिरणा गरी आता तसं शास्त्रांनी वर्णन केलं मामा खंडोबामा गेलं काय सुधाकर मामा खंडोबानी बायका किती गेल्या आता मी सांगितलं तुम्ही म्हणते है की नाही माय एकनच बारगड्या उघड्या पडत पुढं 5.5 खंडोबाला बायका किती आपल्याला दोनच माहिती आहे मासा आणि थोडं बोलले का मला बरं वाटत हा पण खंडोबाला 2 बायका नसून शास्त्र म्हणते 5 बायका आहेत किती 5 5 जमलं नाही तर 5.5 केली आता ही अर्धी कशी करायची आहे का अर्धी बायको दुसरी नाही अर्धी म्हणून देवाच्या माझ्या मुलींनो चला देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच 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 देवाच्या खंडरायाच्या मलुरायाच्या देवाच्या खंडरायाच्या मलुरायाच्या देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच माळसावानी अति पोर बांधणकरांची सुंदर बांधणकरांची सुंदर बांधणकरांची सुंदर पार्वतीचा अवतार दुसरी गंगा डोलीवर दुसरी गंगा डोलीवर दुसरी गंगा डोलीवर हरीला अवतार शंकरानं हरीने दैत्य तारले जग हरीला अवतार शंकरानं हरीने दैत्य तारले जग जगाचा पालनवाला हात सांगतो वाघ्या मुरळी नाच जगाचा पालनवाला हात सांगतो वाघ्या मुरळी नाच देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच तिसरा मान रमाबाईला वसंत देवाला बनविला रामायणे सोबतीला दादोजीच्यात हो भेटीला चौथी फुलाबाई आली मिळून चौथी फुलाबाई आली मिळून पाचवी चंदाबाई देवाची हित सांगत वाघ्या मुरळी नाच पाचवी चंदाबाई देवाची हित सांगत वाघ्या मुरळी नाच राजू वाघ्याला जय मती हाय मतेच्या संगती राजू वाघ्याला जय मती हाय मतेच्या संगती गुलाब विठ्ठल मिळून आला माधू मोऱ्याला निरोप दिला गुलाब विठ्ठल माधू मोऱ्याला निरोप दिला देवाचा रान डोकानी उचल सांगत वाघ्या मुरळी नाच देवाचा रान डोकानी उचल सांगत वाघ्या मुरळी नाच देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच देवाच्या माझ्या बायका 5 सांगतो वाघ्या मुरळी नाच पालनवाला हात सांगत वाघ्या मुरळी पालनवाला हात
दशरथ गोविंद नागरे, बरोबर, दशरथ गोविंद नागरे यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आलेली आहे. मगाशी पण एका मित्रांनी पैसे दिले, ते म्हणले नाव नका सांगू, त्यांचे स्वागत, धन्यवाद. माळसा वाणीची खंडोबाच्या 5 बायका सांगितल्या, तर कोणाच्या कानापर्यंत गेल्यात नाही गेल्यात परत सांगतो. माळसा वाणीची, बारू धानगराची, नथवाले आयो मम्मी, माळसा वाणीची, बानू धनगराची, फुलाबाई माळीयाची, रंबाबाई शिंपियाची आणि चांदाबाई बागवानाची. माळसा आणि बानून देवाची चरण सेवा करायची. 2 बायकांनी माळसा आणि बानून देवाची चरण सेवा करायची. फुलाबाई माळीयाची, तिनं काय करायचं, देवासाठी झेंडूच्या फुलाचा हार करायचा. आपण जागरण बिगरण मांडल्याच्या नंतर किंवा देवाला कशाचा हार असतो, झेंडूच्या फुलाचा, बरोबर. माळसा वाणीची, बानू नगराची, फुलाबाई माळ्याची, त्या माळ्याच्या बायकोने देवासाठी काय करायचं, हार करायचा आणि देवाच्या गळ्यात घालायचा. किती झाल्या, काय वाघ 2 म्हणता. माळसा वाणीची, बानू धनगराची, फुलाबाई माळ्याची, रंबाबाई शिंप्याची. शिंप्याची बायकोचं म्हणजे रंबाबाईची शिंप्याची, तिनं काय करायचं देवासाठी. पूर्वी शिंपी लोकांचा धंदा काय होता, आपल्या सगळ्या तो आमच्या धर्मात ज्याला मला आलाय का. पूर्वी शिंपी लोकांचा धंदा होता, 12 बंदी शिवायची नाही का, अंगारका शिवायचा. आता कोणी टेलर होते, म्हणून माडिक साहेब म्हटले टेलरचं चुकलं माप हे हुकलं नाही, कधी डिंगचांग वाग. तसंच माळसा वाणीची, बानू धनगराची, फुलाबाई माळ्याची, रंबाबाई शिंप्याची, शिंप्याच्या बायकोने देवासाठी पिवळा अंगारका करून देवाच्या गळ्यात घालायचा, अंगात घालायचा. पिवळा अंगारका तिनं देवाच्या अंगात घालायचा. माळसा वाणीची, बानू धनगराची, फुलाबाई माळ्याची, रंबाबाई शिंप्याची, चांदाबाई बागवानाची. बागवानाची म्हणजे कुणाची, शरद तांबोळी समाजाची. बागवानाची म्हणजे कुणाची, तांबोळी समाजाची. पूर्वी तांबोळी समाजाचा धंदा काय असायचा, पानपट्टीचा. मग तिनं देवासाठी 5 पानं संगीत सुपारीचा विडा करून देवाच्या मुखात द्यायचा. माळसा वाणीची, बानू धनगराची, फुलाबाई माळ्याची, रंबाबाई शिंपीची, चांदाबाई बागवानाची. जी बागवानाची होती ना, तिने देवासाठी 5 पानाचा विडा करायचा, देवाच्या मुखात द्यायचा. किती झाल्या, 5. आता राहिली कुठे, कुठे आरती, कुठे आरती, बायको म्हणतोय मी, तुम्ही आरतीचा वेगळा गैरअर्थ करशाल. ती बायको कंची, मी निसंग मुरळी झाले